हॅलो फ्रेंड्स, आज आपण ग्रॅव्हिटेशनच्या लेक्चर नंबर 6 मध्ये एंटर करतोय. आज आपण काय बघणार आहे? व्हेरिएशन इन जी ड्यू टू रोटेशन ऑफ द अर्थ. आपण गेल्या 2 लेक्चर्समध्ये बघितलं होतं की व्हॅल्यू ऑफ जी चेंज होते आणि त्याचे 3 रिझन्स बघितलेत. जर अर्थ सरफेसच्या एच हाईटला गेलात तरी व्हॅल्यू ऑफ जी चेंज होते, डिक्रीजेस होते. अर्थ सरफेसच्या बिलो गेलात तरी आपली व्हॅल्यू ऑफ जी चेंज होते. शेप अँड साईज ऑफ द अर्थमुळे आपल्या व्हॅल्यू ऑफ जी चेंज होते. आज आपण शेवटचं टॉपिक डिस्कस करतोय, व्हेरिएशन इन जी ड्यू टू रोटेशन ऑफ द अर्थ. तुम्हाला एवढं माहिती आहे की अर्थ रिव्हॉल्व्स अराउंड द सन. जेव्हा अर्थ सूर्याभोवती गोल गोल फिरत असते ना, तेव्हा अर्थ सर्क्युलर मोशन करते आणि जेव्हा अर्थ स्वतःभोवती फिरते इट इज परफॉर्मिंग रोटेशनल मोशन. तर जशी जशी ती सूर्याभोवती फिरते अर्थ स्वतःच्या भोवती सुद्धा फिरत असते, गोल फिरते फ्रॉम वेस्ट टू ईस्ट. सो गाईज कीप इट इन माइंड, अर्थ ऑलवेज परफॉर्म रोटेशनल मोशन अलॉन्ग इट्स ओन ॲक्सिस इन द डायरेक्शन वेस्ट टू ईस्ट. मग आता ऑब्व्हियसली अर्थ स्वतःभोवती फिरून राहिली आहे विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. मग स्वतःभोवती फिरल्यामुळे रोटेशन ऑफ द अर्थमुळे आपल्या जीचा फॉर्म्युला काय तयार होतो आपण आज या टॉपिकमध्ये डिस्कस करणार आहे. आर यू गेटिंग गाइस? सो सिंपल टॉपिक, थोड़ा सा मतलब कॉम्प्लिकेटेड भी है ये आगे चल के, लेकिन इम्पॉर्टेंट है. सो वेरिएशंस ऑफ जी ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. वी नो दैट अर्थ रिवॉल्व अराउंड इट्स ओन एक्सिस. मान के चलो ये हमारी अर्थ है, ठीक है, दिस इज द अर्थ. लेट ओ सेंटर ऑफ द अर्थ. A straight line passing through the center of the earth, it is called as polar axis. आम्ही याला काय म्हणतो? पोलार ॲक्सिस. ठीक आहे. आणि अर्थ नेहमी या पोलार ॲक्सिसच्या भोवती विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगाने फिरत असते. स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द सेंटर अँड परपेंडिक्युलर टू द पोलार ॲक्सिस याला इक्वेटोरियल ॲक्सिस म्हणतात. इक्वेटोरियल ॲक्सिस किंवा इक्वेटर ऑफ द अर्थ, पोल ऑफ द अर्थ. आता अर्थ आपली अशी गोल 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 फिरून राहिली वेस्ट टू ईस्ट विथ अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा. ओ सेंटर ऑफ द अर्थ कन्सिडर करा. आता पोरं हो, जर या अर्थवरती एखादा मास ठेवलं मी एम ॲट पॉईंट ए, या ए पॉईंटवरती एम मास ठेवलं, ठीक आहे. तर जर अर्थ गोल फिरून राहिली तर हे मास एम पण गोल फिरणार आहे अर्थ सोबत. आर यू गेटिंग? मला काय म्हणायचं आहे, पूर्ण अर्थ गोल 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 फिरून राहिली तर अर्थवरती ठेवलेले सगळेच ऑब्जेक्ट सुद्धा गोल फिरणार आहेत. दे विल ऑल्सो परफॉर्म अ सर्क्युलर मोशन. आर यू ॲग्री? येस सर. सो इफ अ मास एम इज केप्ट ऑन द सरफेस ऑफ द अर्थ तो ये मास एम भी सर्कुलर मोशन करेगा, लेकिन ये मास एम का सर्कुलर मोशन ये ओ डैश विथ ओ डैश एज अ सेंटर हा मास एम असं सर्कुलर मोशन करेल लाईक दिस. ठीक आहे, अर्थच्या भोवती गोल 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 गोल. एवढा पिक्चर क्लिअर झाला. ही आर रेडियस ऑफ द अर्थ, ही पण रेडियस ऑफ द अर्थ, ही पण रेडियस ऑफ द अर्थ. हा जो अँगल बनतो ना पोरो, या अँगलला लॅटिट्यूड म्हणतात. याला काय म्हणायचं? लॅटिट्यूड. थीटा अँगल ट्रेस बाय रेडियस वेक्टर ॲट द सेंटर ऑफ द अर्थ इट इज कॉल्ड ॲज लॅटिट्यूड. हा थीटा नेहमी बदलत राहतो हा, आणि म्हणून याला व्हेरिएशन इन जी ड्यू टू द लॅटिट्यूड या एक्सप्रेशनला असं पण म्हणतात. ओके ओके. आता आपली अर्थ गोल फिरते, अर्थवरती एक छोटंसं मास एम ठेवला आम्ही, ते मास एम पण गोल फिरणार आहे. ओके, हे एम गोल फिरत आहेत. या एमचं गोल फिरण्याकरता रेडियस स्मॉल आर कन्सिडर करूया. या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मास फिरून राहिलेला आहे जसे जसे अर्थ फिरेल. बरं 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 बरं. हा थीटा तर अल्टरनेट अँगल टेस्टमुळे हा पण थीटा होऊ शकतो का? हो सर, होतो. तुम्हाला एक ट्रँगल दिसून राहिली का? ओ डॅश ए ओ, ओ डॅश ए ओ. याचा कॉस थीटा काढा बरं पोरो. याचा कॉस थीटा, हा कॉस थीटा ॲडजसंट अपॉन हायपोटेनियस. तो एक छोटा सा मी cos theta इज इक्वल्स टू एडजसेंट अपॉन हायपोटेनियस, देअरफॉर स्मॉल r इज इक्वल्स टू r cos theta. ही एक व्हॅल्यू इथे काढून ठेवली आहे.
टेम्पररी काम पड़ते आपल्याला पुढे. ओके, नाउ अगर कोई भी बॉडी सर्कुलर मोशन परफॉर्म करती है तो उसमें दो फोर्सेस होते हैं, एक सेंट्रीपिटल और एक सेंट्रीफ्युगल फोर्स. तर हे जे मास एम आहे ना, हे अर्थ वरती ठेवलेलं आहे, राईट. तर जेव्हा जशी जशी अर्थ गोल फिरून राहिली तसं तसं ते मास पण पृथ्वीसोबत गोल फिरून राहिलं आणि त्या मासवरती सेंट्रीफ्युगल फोर्स काम करून राहिलेला आहे. कोणता फोर्स काम करून राहिला? सेंट्रीफ्युगल फोर्स. खूप काही एक्झाम्पल्स आहेत सेंट्रीफ्युगल फोर्सचे, तुम्ही आपल्या त्या सर्क्युलर मोशनच्या लेक्चरमध्ये बघून घ्यायचा, राईट. तो या मासवरती एक सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होत आहे आणि त्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला आहे mr ओमेगा स्क्वेअर. ही आरची जर व्हॅल्यू टाकून दिली ना तर एम आरच्या ठिकाणी आम्ही घेतो कॅपिटल आर कॉस थीटा इंटू ओमेगा स्क्वेअर. हा सेंट्रीफ्युगल फोर्स या मास एम वरती या आउटवर्ड्स डायरेक्शनमध्ये काम करून राहिलेला आहे. कारण की पृथ्वीवरती ठेवला ना रे, एखादा कॉईन घ्या आणि ते रोटेटिंग डिस्कवरती जर कॉईन घेतला तर रोटेटिंग डिस्कची स्पीड जर ओमेगा जास्त झाली तर कॉईन बाहेर फेकला जातो, पण की तिथे सेंट्रीफ्युगल फोर्स काम करून राहिलेला आहे. आर यू गेटिंग नो? अगर हम मेरी गो राउंड में गोल गोल घूमते हैं तो हम पे सेंट्रीफ्युगल फोर्स काम करते रहता, हम बाहर की डायरेक्शन में ऐसे आउटवर्ड डायरेक्शन मध्ये पूल आपल्याला फील करता येतं तिथे, राईट. तर लक्षात ठेवायचं की सेंट्रीफ्युगल फोर्स काम करून राहिलेला आहे हा सेंट्रीफ्युगल फोर्स. काय झालं माहिती आहे का, हा सेंट्रीफ्युगल फोर्सनं पोरो दोन कंपोनंटमध्ये रिसॉल्व झाला. किती कंपोनेंटमध्ये रिसॉल्व झाला हा सेंट्रीफ्युगल फोर्स? दोन कंपोनेंटमध्ये. हियर सेंट्रीफ्युगल फोर्स इज रिसॉल्व इनटू टू कंपोनेंट. कोणते कोणते दोन कंपोनेंट आहेत लक्षात ठेवायचं. एक आहे F1 इज इक्वल्स टू F कॉस थीटा आणि एक आहे F2 इज इक्वल्स टू F साइन थीटा. हा F1 आणि हा F2. F1 F cos theta along the axis किंवा along OA आणि F2 perpendicular to OA. आम्हाला या ॲक्सिस म्हणजे OA ला जो अलॉंग ॲक्सिस येतो त्याच्याबद्दल विचार करायचा आहे. म्हणजे माझ्याकडे F1 इज इक्वल्स टू F काय आहे रे पोरो? mr cos झाला cos स्क्वेअर थीटा, mr cos स्क्वेअर थीटा इंटू ओमेगा स्क्वेअर. तो F1 इज इक्वल्स टू mr ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर थीटा. म्हणजे हा F1 नावाचा फोर्स याच्यावर काम करून राहिला. इतकं समजलं? याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. काय झालं माहिती आहे का, बॉडी कुठे ठेवलेली आहे? अर्थवरती. अर्थवरती कोणता फोर्स असतो? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे काय झालं माहिती आहे का, या एम वरती ऑल्सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स Fg इज इक्वल्स टू mg acts on mass स्मॉल m. हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण या बॉडीला आतमध्ये ओढून राहिलेला आहे, राईट. आता अर्थवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतोच, ठीक आहे. बरं. मग आता या बॉडीवरती नेट फोर्स काढूया आपण. व्हॉट इज द नेट फोर्स? नेट फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉडी, नेट फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी ऑफ मास स्मॉल m इज गिवन बाय F dash is equals to Fg minus F1. का? Gravitational force is greater than centrifugal force. म्हणजे नेट फोर्स आम्ही F डॅश कन्सिडर करू. कारण की बघा, हाय फोर्स तिथे काम करून राहिला, हाय फोर्स काम करून राहिला. मग नेट काढायचं असेल तर दोघांचा काय घ्यावं लागेल? डिफरन्स घ्यावं लागेल. मग दोघांचा डिफरन्स घेताना Fg मायनस F1 का घ्यायचं? कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज ऑलवेज ग्रेटर दॅन सेंट्रिफ्युगल फोर्स, म्हणून ते फिरून राहिलं, नाही तर फेकलं गेलं असतं. आलं की लक्षात? अरे बाबा, ते फिरते आहे, बॉडी ते अर्थवरतीच आहे. जोपर्यंत Fg जेव्हा काम करून राहिलं तोपर्यंत ती फेकलं जाणार नाही. बरं सर,
आता करेक्ट मी एफ डॅशला एम जी डॅश घेतो, एफ जीला मी एम जी घेतो आणि एफ वन माझ्याकडे आलेला आहे यम आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सगळ्यातनं एम एम कॉमन काढला, माझ्याकडे फॉर्म्युला आला जी डॅश इज इक्वल्स टू जी माइनस आर ओमेगा स्क्वेयर कॉस स्क्वेयर थीटा. भाई अगर कोई भी बॉडी हमने अर्थ सरफेस पे रखी है और अर्थ अगर रोटेट हो रही है विथ एंगल थीटा, देन the acceleration due to gravity is given by g dash is equals to g minus r omega square cos square theta. समजलं? g dash is equals to g minus r omega square cos square theta. h हाईट ला गेले, gh चा फॉर्म्युला आला, बिलो द अर्थ सरफेस गेलात, gd चा फॉर्म्युला आला, रोटेशन ऑफ द अर्थ मुळे g डॅश चा फॉर्म्युला आला g मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. काय फॉर्म्युला आला? g मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, g मायनस r ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. पुन्हा एकदा लक्षात घ्या, व्हेरिएशन इन g ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. आम्ही अर्थ वरती एक बॉडी ठेवली, अर्थ रोटेट होत आहे म्हणून ही बॉडी पण रोटेट होत आहे विथ एंगुलर वेलोसिटी सेम मात्र रेडियस अलग. तो ये बॉडी पे सबसे पहले सेंट्रीफ्यूगल फोर्स काम कर रहा है. ये वाला सेंट्रीफ्यूगल फोर्स दो कंपोनेंट में रिसल्ट हो रहा है, F1 और F2. F1 F cos थीटा, F2 परपेंडिकुलर टू OA एक्सिस. तो F1 हमारा बन गया है एम आर ओमेगा स्क्वायर कॉस स्क्वायर थीटा. इस बॉडी को हमने अर्थ पे रखा है तो ग्रेविटेशनल फोर्स भी काम कर रहा है. द ग्रेविटेशनल फोर्स इज गिवन बाय F इज इक्वल्स टू एम जी. तो यहाँ पे दो फोर्सेस हो गए, अब F1 भी हो गया और Fg भी हो गया. तो हमने नेट फोर्स निकाला F डैश इज इक्वल्स टू Fg माइनस F1. हमने Fg माइनस F1 क्यों लिया? क्योंकि Fg इज ऑलवेज ग्रेटर देन F1. सो हमारे पास नया फॉर्मूला डिराइव हो गया, G डैश इज इक्वल्स टू G माइनस R ओमेगा स्क्वेयर कॉस स्क्वेयर थीटा. दिस इज द न्यू फॉर्मूला दैट वी डिराइव हियर. इतना समझ में आ गया भाई आप लोगों को? चलो बहुत अच्छा कर रहे हो तुम लोग. अब देखो भाई, एट पोल जीपी निकालते हम लोग. हाँ, पोल की ग्रेविटी. तो पोल पे थीटा कितना रहेगा? 90 डिग्रीचा. समजा हे मास जर मी पोलवर ठेवलं तर थीटा कितीचा होईल रे बाबा? 90चा. Gp इज इक्वल्स टू G माइनस R ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा कॉस 90 0. तर Gp इज इक्वल्स टू G मायनस 0 इट इज इक्वल्स टू G. ती किती राहते? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पोलवरती तुमची ग्रॅव्हिटी 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच राहणार. या फॉर्म्युल्याने काढली तरी पण. आता इक्वेटरवरती ॲट इक्वेटर जीई आपल्याला थीटा किती राहील रे इक्वेटरवरती? 0. समजा हे मास मी इक्वेटरवर ठेवलं तर थीटा किती होईल? 0. तर जीई इज इक्वल्स टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा कॉस 0 1 म्हणजे जीई इज इक्वल्स टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. हा झाला आम्हाला एक छोटे छोटे दोन इथले इथे आम्हाला दोन इक्वेशन मिळाले. ग्रॅव्हिटी ऑफ द पोल जी आणि ग्रॅव्हिटी ऑफ द इक्वेटर जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. ऐ जीपी मायनस जी करा बरं. जीपी मायनस जीई किती होते बघा बरं. महत्त्वाचे नोट पॉईंट देऊन राहिलो मी फास्टमध्ये. जीपी मायनस जी किती होते? जी आणि हा झाला जी. जी जी झाला कॉमन साईन वाला कॅन्सल, हे झालं प्लस म्हणजे किती होईल ते? आर ओमेगा स्क्वेअर. जीपी मायनस जीई इज इक्वल्स टू आर ओमेगा स्क्वेअर होते आणि त्याची व्हॅल्यू 0.034 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे जीपी मायनस जीई इज इक्वल्स 0.034 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही स्टँडर्ड व्हॅल्यू बनते याची. ओके, जीपी मायनस जी इज इक्वल्स टू 0.34 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
समजला? काही महत्त्वाचे नोट पॉईंट्स आहे, एवढं लवकर समजणार नाही. हा लेक्चर पुन्हा एकदा बघा. ठीक आहे. थँक्यू.